लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेला भोंदू अशोक खरातची नाशिक पोलिसांनी वरात घातली। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं खरातच्या तोंडून त्यांनी वदवून घेतलं। यावेळी ताकद नाही राहिली असं म्हणत भोंदू अशोक खरात अक्षरशः रडलाय। कायद्याचा बालेकिल्ला हा नाशिक पोलिसांचा पॅटर्न राज्यभरात चर्चेत आहे। भोंदू अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात तिसरा गुन्हा दाखल झालेला आहे। धार्मिक विधी आणि भविष्याच्या नावाखाली खरातकडून महिलेचं लैंगिक शोषण करण्यात आलं। महिलेला लग्नाचा आमिष देत खरातकडून अत्याचार करण्यात आले। महिला गर्भवती राहिल्यानंतर गर्भपातासाठी औषध दिलं। मी अवतारी पुरुष आहे, मला त्रिकाळ ज्ञान आहे असं सांगत या खरातनं अत्याचार केले। माझ्या नशिबात 2 लग्न आणि तुझ्या नशिबात घटस्फोट असं खरातनं महिलेला पटवून दिलेलं होतं। आणि या भोंदू खरात प्रकरणी नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। प्रकरणातील पीडित महिलांनी थेट सरकारशी संपर्क साधावा, नितेश राणेंनी हे आवाहन केले। प्रत्येक धर्मात अशोक खरात सारखे काही सडके आंबे निघतात असंही राणे म्हणाले। कुठल्याही माता भगिनींना त्या संदर्भात अगर काही त्रास झाला असेल तर त्यांनी सरकार म्हणून आमच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून आम्ही त्यांना मदत करू शकतो। आता प्रत्येक धर्मामध्ये असे सडके आंबे असतात। ख्रिश्चन मिशनरी आहेत, किती मौलवी धर्माला खराबच करतात। हिंदू समाजामध्ये असे 1-2च सध्या क्वचित निघतात आणि त्यांचा आणि त्याचा हिंदू धर्माचा काही संबंध पण नाही। आणि म्हणून ह्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की सरकार म्हणून आम्ही त्या सगळ्या भगिनींच्या बरोबर आहोत। कोणीही ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि आमचं महायुतीचं सरकार करणार आहे। रुपाली चाकणकरांना भोंदूबाबा खरातचे काळे धंदे दिसले कसे नाही, तसा सवाल किशोरी पेडणेकरांनी विचारलाय। रुपाली चाकणकरांना सह आरोपी करत नार्को टेस्ट करा अशी मागणी सुद्धा पेडणेकरांनी केली आहे। 2022 पासून राज्यात तंत्रमंत्र आणि जादू टोण्याचे प्रकार जास्तच वाढले। पेडणेकरांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलेला आहे। ते मंत्र म्हणून तो नराधाम महिलांना घाणेरडी वागणूक देत होता। आता खरं म्हणजे ते व्हिडिओ म्हणजे पाहिलेच नाही पाहिजे, इतके घाणेरडे आहेत। ज्या कोणी ह्या महिला बाधित झाले आता त्यांनी न लाजता, कारण गोष्टी घडून गेलेत, न लाजता याच्यासाठी उभ्या राहिल्या पाहिजे की ह्यांना शिक्षा करा। आणि आज लोकांमध्ये हेच म्हणताय, फक्त महिला आयोगाचा तुम्ही राजीनामा नका घेऊ, सह आरोपी करा आणि त्यांच्याना अधिक काय माहिती मिळते या नराधामाबद्दल ती माहिती गोळा करा। तर या भोंदू खरातच्या अघोरी कृत्यांचा धक्कादायक खुलासा आता होतोय। मंदिर परिसरामध्ये नकली साप आणि वाघाचं कातडं ठेवून तो भीतीचं वातावरण निर्माण करायचा। रिमोट कंट्रोल सापाच्या हालचालींनी चमत्कार दाखवत लोकांची फसवणूक करायचा। संमोहन आणि अघोरी विधींच्या नावाखाली भाविकांकडून पैशांची उकळ तो करायचा। तर बाजारात स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके पॉलिश करून महागात विक्री करायचा। 100 रुपयांच्या वस्तूला 10,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंतची किंमत घेऊन तो त्या वस्तूची विक्री करायचा, भाविकांना गंडवायचा। नकली खडे आणि रत्न दैवी असल्याचा दावा करत तो लोकांकडून पैसे उकळायचा। तक्रारीतून अंधश्रद्धेच्या आड चाललेलं मोठं रॅकेट उघड झालं। आपले प्रतिनिधी किरण ताजने फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील किरण यांच्याकडून। किरण, आता लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक झाल्यानंतर या खरातचे सगळे कारनामे समोर येऊ लागलेले आहेत। भाविकांना तो कशा प्रकारे गंडवायचा, लुबाडायचा तेही समोर येत आहे। विक्रांत, यामध्ये जर बघितलं तर अघोरी कृत्यांच्या संदर्भामधला हा धक्कादायक खुलासा समोर येतोय। ईशान्येश्वर जे मंदिर आहे बिरगावामधलं, त्या मंदिरामध्ये पूजा विधी करत असताना तो नागरिकांना फसवण्यासाठी, भाविकांना फसवण्यासाठी नकली सापाचा आणि वाघाचे कातडे ठेवून भीती निर्माण करायचा, अशा स्वरूपाची माहिती समोर आलेली आहे। इतकंच काय तर जो साप त्या ठिकाणी असायचा तो त्या ठिकाणी असलेली जी पिंड आहे त्या पिंडीच्या भोवताली रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी आणायचा आणि तो साप त्या ठिकाणी हालचाल करायचा। त्यामुळे चमत्कार असल्याचं दाखवून तो लोकांची फसवणूक करायचा। समूहन आणि अघोरी विधीच्या नावाखाली कशा पद्धतीने त्यानं पैशाची उकळपट्टी केलेली आहे हे देखील एका तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे।
बाजारामध्ये स्वस्त मिळणारे रानटी चिचुके अगदी तो पॉलिश करून महागामध्ये विक्री करायचा. एक चिंचोका तो 10,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत तो विक्री करत अनेकांना त्याने गंडवलेलं आहे. नकली खडे आणि रत्नदैवी असल्याचा दावा करून त्यानं अनेकांची फसवणूक केलेली आहे. अशा या भाबड्या भाविकांना लक्ष करत त्यानं मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचं देखील बोललं जात आहे. तक्रारीमधून अंधश्रद्धेच्या आड चाललेला जो हे संपूर्ण रॅकेट आहे हे या निमित्तानं समोर येते. त्यामुळे आता याची व्याप्ती किती आहे हे आता पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे. विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.